आता मुख्यमंत्री येणार म्हणून तुमच्या आतुरतेने तुमची वाट बघत या ठिकाणी थांबले। मी आदरणीय आमच्या ठाणे जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राचे गुरुवर्य सदानंद महाराजांचा सुद्धा मनापासून आभार यासाठी मानतो की आपल्याला भेटायला, आपल्याला आशीर्वाद द्यायला सदानंद महाराज सुद्धा सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये आलेले आहेत। त्यामुळे हे प्रेम जे तुमच्यावर सगळ्या लोकांचं आहे, त्यामुळे तुम्ही फक्त ह्याच टर्मला नाही, मी परवाही म्हणालो, पुढे 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 कंटिन्यू शिंदे साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री राहतील याची आम्हाला खात्री आहे। राष्ट्रवादीची ट्रीटमेंट आज ज्या पद्धतीने तुम्ही लोकांनी केली त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो। हे आता गाणं बनवलं तेव्हा फक्त डबल इंजिनचं सरकार होतं, आता ट्रिपल इंजिन म्हणजे आणि परत तुमच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत। त्यामुळे सुसाट ही मेट्रो तुमची जी आहे ती एवढ्या सुसाट चालेल की या महाराष्ट्राचा गती ज्या पद्धतीने 1 वर्षामध्ये तुम्ही विकास केला आहे त्यापेक्षा जास्त पद्धतीनं तुम्ही आणि देवेंद्रजी आणि अजित पवार ह्या राज्याची घडी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळाल याची मला खात्री आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये काय काय हवं आहे हे तर गीताताईंनी सांगितलं, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा जी जी काही हवं होतं ते तुम्ही सगळं दिलं। मी मगाशी सांगितलं की मागायला भरपूर असतात, परंतु किती मागावं आणि कुठे मागावं ह्याचं पण काहीतरी लिमिट असतं। त्यामुळे मी आज काही मागणार नाही, परंतु एक गोष्ट मात्र सांगतो की स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालन आपण 5 वर्षापूर्वी पालकमंत्री असताना त्यासाठी निधी दिला होता आणि त्याचं काम काही लोकांनी होऊ नये म्हणून प्रयत्न केला होता। जागासुद्धा आपल्याच दालनामध्ये पालकमंत्री असताना निश्चित झाली होती। त्याचं काम जवळजवळ 70% आता पूर्ण झालेलं आहे आणि नोव्हेंबरमध्ये बाळासाहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्याचं लोकार्पण करण्याचा मानस आमचे आयुक्त दिलीप ढोले आणि आमचे शहर अभियंता दीपक खांबी त्यांचा आम्ही गेल्या आठवड्यामध्ये जागेवर जाऊन पाहणी केली। थोड्याशा निधी अभावी ते काम थांबण्याची शक्यता आहे। तर मी मुख्यमंत्री महोदयांना एकच विनंती करेल की ज्या थोड्याशा निधीसाठी ते काम थांबणार आहे त्या निधीची घोषणा आपण आजच्या या प्रसंगी करावी, कारण बाळासाहेबांचं कलादालन आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक केंद्राचं काम सुद्धा चालू आहे। त्यासाठी थोडासा निधी लागेल आणि तरण तलावासाठी थोडासा निधी लागणारे जी कामं चालू झालेली आहेत, नवीन कामांना मी निधी मागणार नाही, परंतु आपणच मंजूर केलेल्या जी कामं सुरुवात आपण केलेली आहे ती पूर्ण लवकरात लवकर व्हावी, आपल्याच कार्यकाळात आपल्याच हस्ते त्याचं लोकार्पण व्हावं यासाठी काही निधीची आवश्यकता, ती निधीची आपण पूर्तता करावी। खूप अतिशय चांगल्या प्रकारचं हे काम ह्या शहरासाठी आपण केलेलं आहे। 3000 कोटीपेक्षा जास्त खर्च ह्यात शहरासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून होतोय। मी नेहमी म्हणत आलो आहे की ही मिनी इंडिया आहे आणि मिनी इंडियामध्ये सगळ्या समाज बांधवांना त्यांचे समाज भवनं देण्याचं पवित्र काम राज्य शासनाच्या वतीनं आपण आणि माझ्या प्रभागातील नागरिकांच्या वतीनं मी स्वतः केलेलं आहे। त्यामुळे पूर्वी हे लेडीज बारचं किंवा अतिशय घाणेरड्या व्यवसायाचं असलेले मीरा भाईंदर आता समाज भवनाचं मीरा भाईंदर जेव्हा बोलायला लागतं लोक, त्याचा मला अभिमान वाटतो। आणि गीताताई आणि माझे जे काही आमच्या मतदारसंघातले विषय आहेत त्या अधिवेशन काळामध्ये त्यासाठी एक बैठकाचं आयोजन करावं अशी विनंती करतो। परत एकदा आपण ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये एक इतिहास झालेला आहे की एक उपमुख्यमंत्री आणि 9 मंत्री दुपारी 3 वाजता राजभवनावर शपथ घेतात आणि संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री लोकांच्या मध्ये, लोकांच्या कार्यक्रमाला, लोकांच्या भूमिपूजन समारंभाला आणि लोकांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला हजर राहतो। हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कदाचित घडलं असेल किंवा देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलं असेल। त्यामुळे तुम्हाला जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे। साहेब, कदाचित माझी हे लायकात नाही आहे घेणाऱ्याचे हात घ्यावे म्हणून, पण तुम्ही देत राहणार आणि मी घेत राहत तेवढी लायकात माझी नक्कीच आहे, तर तेवढं तुम्ही करत राहायचं आहे। तर आपण त्या क्रमात साहेब एक बायोडायव्हर्सिटी पार्क उत्पन्न करायचं आहे आणि साहेब मी महापौर होती तेव्हापासून हा प्रकल्प रखडलेला आहे आणि तुमचं रेकॉर्ड आहे साहेब की आतापर्यंत रखडलेले सगळे प्रकल्प तुम्ही आम्हाला मदत करून पूर्ण करायला मदत केली आहे। तर बायोडायव्हर्सिटीचा हे जे महत्त्वपूर्ण प्रकल्प माझ्याकडे आहे ते साहेब एक दिवस मीटिंग घ्या,
निधीची कधीच तुम्ही नाही सांगितलं नाही म्हणून हे सांगणार नाही का निधीची कमतरता आहे, पण कुठेतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे म्हणून तिघे पर्यावरण, वन विभाग आणि पर्यटन हे सगळे विभागांना एकत्रित एक मीटिंग घेऊन या इस प्रॉब्लम का सोल्यूशन सर आप ज़रूर लाइए, ताकि एक बहुत अच्छा जो उत्तन में हमारे पास एक लैंड अवेलेबल है और जहाँ बहुत सुंदर बायोडाइवर्सिटी पार्क हो सकता है। इतना सुंदर शहर विकसित हो रहा है तो वहाँ अगर बायोडाइवर्सिटी पार्क होता है तो और सुंदर हो सकता है। बहुत अच्छा एक समुद्र किनारा भी वहाँ मिला है, पर्यटन और एडवेंचर स्पोर्ट्स के लिए बहुत सुंदर ऐसी जगह वहाँ भी है। तनवासियों को अदरवाइज डंपिंग के ग्राउंड से दुखी ऐसी जगह है, और जब इस डंपिंग ग्राउंड के बाजू में बहुत सुंदर सा बायोडाइवर्सिटी पार्क और पर्यटन स्थल बहुत सुंदर जो है वो अगर विकसित होता है तो कहीं ना कहीं हम उत्तनवासियों के साथ एक न्याय कर सकते हैं। तो मेरी विनती है कि आप ये 2 पॉइंट ध्यान में रख के ज़रूर से हमारे लिए कुछ करें। लेकिन सर हमारे यहाँ दूसरा किला है जंजीरें धारावी, और उसे भी उसी सुंदरता से डेवलप करने की बहुत ज़रूरत है। सर हर बार जब हाईवे की बात आती है मेरी मांग ये होती है कि वहाँ से टोल हटना चाहिए, क्योंकि हम रोज़ आधे से पौना घंटा टोल के पास व्यतीत करते हैं। सर उत्तन के हमारे भाइयों और बहनों को और पेनकरपाड़ा के कुछ लोगों को बार बार घर तोड़ने की या घर खाली करने की नोटिस मिलती है। मैं चाहती हूँ कि वो भी क्वेश्चन आपके क्लस्टर ने, मैं दिल से आपका धन्यवाद करना चाहूँगी कि क्लस्टर की वजह से ये सब घर बचने वाले हैं। लेकिन इसके लिए भी एक फाइनल, क्योंकि उत्तन में अब हम क्लस्टर नहीं ला पा रहे हैं, नहीं ला रहे हैं, तो उनको जो नोटिस आ रही है उस पर भी एक बार का मीटिंग लेके सर आप उनका संज्ञान ले और उनको भी राहत की। बहुत सारी जगह में हम आपले दवाखाने, आपला दवाखाना वगैरह के लिए अगर जगह नहीं मिलती है तो ये एक मोबाइल वैन में चलता फिरता दवाखाना है। और ये प्रेरणा मुझे आपसे आपला दवाखाना से मिली है कि बहुत सारी बार ऐसा होता है कि भाईंदर वेस्ट और जो पहले से बसा हुआ शहर है वहाँ हमें आपला दवाखाना करने की जगह नहीं मिल रही है। तो ये मोबाइल दवाखाना जहाँ 300 टेस्ट एक साथ 5 ही मिनट में ऑटोमेटिकली हो सकती है, वो कियोस्क को वैन में बिठाया है और जहाँ चाहे वहाँ वो जा सकते हैं, चाहे वो आदिवासी पाड़ा हो चाहे बस्ती हो। जहाँ हम आपला दवाखाना नहीं खोल सकते वहाँ ये मोबाइल वैन जाके लोगों को सर्विस दे सकती है। तो आप ज़रूर से एक बार जब नीचे जाते हैं, ये मेरी विनती है कि एक बार उस वैन को भी ज़रूर देखें। और अगर ये प्रकल्प आपको अच्छा लगता है तो शायद हम आदिवासी पाड़े और ऐसी दुर्गम जगह के लिए इसे कर सकते हैं। नमस्कार दर्शकों साथियों, मैं हूं शशि शर्मा, आप देख रहे हैं दबंग खबरें। दर्शकों आज हम कनकिया परिसर में मौजूद हैं और मेरे पीछे देख रहे हैं कि बोर्ड लगा हुआ बैनर सदगुरु श्री बाल योगी सदानंद महाराज सभागृह और हरिश्चंद्र आमगांवकर जिम्नास्टिक सेंटर का भूमि पूजन। दर्शकों यहाँ पर ये भूमि पूजन जो था इस जगह पर ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस के हाथों होना था, लेकिन महाराष्ट्र की राजनीति में एक बड़ा भूचाल आया सवेरे। अजीत पवार जो अपने 29 एमएलए को लेकर बीजेपी को समर्थन दिया है, उनके 9 एमएलए को मंत्रिमंडल में भी शामिल कर लिया गया है। ये बहुत बड़ा भूचाल है। जिस तरीके से 2 दिन पहले पेपर में पढ़ रहे थे कि शरद पवार ने कहा था कि मैंने गुगली डाली थी लेकिन क्लीन बोल्ड क्यों फडणवीस को कहा था, लेकिन आज फडणवीस ने न्यायालय पे दहला मारते हुए ऐसी गुगली फेंकी एकनाथ शिंदे और फडणवीस ने कि राष्ट्रवादी जो खत्म होने के कगार पे थी वो बच गए, नहीं तो सारे के सारे एमएलए अजीत पवार के साथ बीजेपी को समर्थन करने वाले थे। कहीं ना कहीं शरद पवार को ये क्लीन बोल्ड किया है एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस ने। आप जो कहते थे खोखे सरकार है, आप किसे कहेंगे खोखे सरकार, क्योंकि पैसे का लेन देन कहा जाता था, इस सरकार पे आरोप लगाया जाता। लेकिन अजीत दादा पवार जो आए हैं तो क्या पैसे को लेन देन के हिसाब से आए हैं, ये तो आने वाला वक्त बताएगा। सदानंद महाराज एक ऐसे महाराज है जिनका जन्म जो है राई गांव में हुआ था और राई गांव के लोग अपने आप को बड़े गौरवान्वित महसूस कर रहे हैं कि उनके नाम से एक सभागृह हॉल बन रहा है। इस धरती में सदगुरु श्री बाल योगी सदानंद महाराज ने पहले ही एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस के सर पर अपना हाथ रखते हुए आशीर्वाद दे दिया है कि महाराष्ट्र की सरकार में एक बड़ा उथल पुथल आज मेरे भूमि पूजन में होना था और हो चुका वो कि सारे के सारे राजनीतिक पार्टियां जो एकजुट बना रही थी बीजेपी को घेरने के लिए, सभी क्लीन बोल्ड हो गए हैं। अब ये जो मोदी को घेरने की जो कोशिश थी वो कहीं ना कहीं नाकामयाब होती नजर आ रही है। अब देखना है इस आयोजन को सीएम किस तरह से लेते हैं। मीरा भाईंदर शहर जे आहे हे मुंबई आणि ठाण्याच्या मध्ये शहर आहे। मीरा भाईंदर शहर वाढतं शहर आहे
आणि वाढत्या शहराच्या गरजाही वाढत्या असतात आणि त्यामुळे पिण्याचं पाणी, चांगले रस्ते, आरोग्य, दिवाबत्ती, शौचालय सुविधा, गार्डन्स, अशी चांगली उद्यानं, हे नाट्यगृह झाले चांगलं, अशी आपण अनेक मोठी भवनं केलेली आहेत सर्व समाजासाठी. मला वाटते पहिली महापालिका असेल, सर्व समाजाला आपण या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमासाठी आपण त्यांचं भवन निर्मिती या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आपण केलेली आहे. आणि म्हणून गेले आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर गेले वर्षभरामध्ये आपण केलेली कामं आपल्यासमोर आहेत. सर्वसामान्य माणसांचं हे सरकार आहे, सर्वसामान्याला न्याय देणारा निर्णय आपण घेतो आहे. आणि मग त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, आपल्या महिला भगिनी, विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ सगळ्यांनाच आपण काही ना काही देणं लागतो या भावनेने आपण निर्णय घेतले. मीरा भाईंदरमध्ये विकास कामं आज भूमिपूजन आणि लोकार्पण झालं. या मीरा भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकल्पांना भरीव निधी दिला, त्याचा आज लोकार्पण झालेला आहे. मी आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार गीता जैन या दोघांचं मनापासून अभिनंदन करतो की मोठ्या प्रमाणावर मीरा भाईंदरला एक विकासाच्या दिशेने हे लोकप्रतिनिधी घेऊन जात आहेत आणि या शहराची गरज ओळखून जे जे आवश्यक आहे ते या शहराला देण्याचं काम हे दोन्ही आमदार करत आहेत. शासनाच्या माध्यमातून त्यांना जे जे काही लागणारा निधी यापुढेही आवश्यकतेनुसार दिला जाईल.